थकीत पाणीपट्टी न भरल्यास पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। सरकारी कार्यालयांना 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। पाणीपट्टी थकवणारी केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालय संस्थांना प्रारंभी नोटीस बजावण्यात येणार आहे। त्यानंतर 31 जानेवारीपर्यंत थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे। आपल्या सौरमालेजवळील एका एम ड्वार्फ श्रेणीतील बटुताऱ्याजवळ पृथ्वीपेक्षा 13 पट अधिक वस्तुमान असलेला ग्रह संशोधकांना आढळून आलाय। या संदर्भातील संशोधन सायन्स या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले असून या शोधामुळे बटुताऱ्याजवळ आतापर्यंत अपेक्षेहून अधिक वस्तुमानाचे ग्रहही असू शकतात याकडे लक्ष वेधलं गेलंय। यामुळे आधीच्या गृहीतकांचा संशोधक नव्याने विचार करतील। यंदाच्या हिवाळ्यात हुडहुडी भरावी इतकी थंडी आहे, मात्र पुण्यात आतापर्यंत अशी थंडी जेमतेम एकच दिवस पडली आहे। त्यानंतर थंडी निरोप घेण्याची चिन्ह दिसतायत। पुण्यात किमान तापमान वाढ होत असून यात येत्या 2 दिवसात ते आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशी प्रवासी सेवा सुरू झाली। लोकांमधील पुणे मेट्रोचा प्रवासासाठी होणारा वाढता वापरामुळे मेट्रोने सेवा वाढवली आहे। पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू असते। रामलल्लाचं दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे। मुंबई ते अयोध्या तर विमान सेवा राम भक्तांसाठी सेवेत येणार आहे। इंडिगो एअरलाइन्सने मुंबई ते अयोध्या आणि अयोध्या ते मुंबई विमान सेवा सुरू केली आहे। तर पहिलं विमान 15 जानेवारीला मुंबईतून अयोध्येसाठी उडणार आहे। सोबतच 30 डिसेंबर पासून दिल्ली अयोध्या विमान सेवा सुरू होतीये। आता 11 जानेवारीपासून अहमदाबाद ते अयोध्या ही विमान सेवा सुरू होणार आहे। सलग सुट्ट्यांमध्ये देश विदेशातील पर्यटकांची गर्दी कोकणातील समुद्र किनारे गडकिल्ले मंदिरामध्ये दिसत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपुतळ्याचे अनावरण नौदल दिनानिमित्त करण्यात आले। यानंतर दुसऱ्या दिवसापासून शिवपुतळ्याच्या दर्शनासाठी देशभरातील पर्यटकांची किल्ल्यावर अक्षरशः झुंबड उडाली आहे। त्यामुळे राजकोट किल्ला परिसराला पर्यटन स्थळाचं स्वरूप प्राप्त झालंय। आता नाशिककरांना थेट नाशिक पोलीस आयुक्तांना तक्रार करता येणार आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून व्हॉट्सअप नंबर जारी करण्यात आलेला आहे। मध्य रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली। त्या अंतर्गत दादर रेल्वे स्थानकात नुकतीच तिकीट तपासणी करण्यात आली। तर मंगळवारी ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तपासणी करण्यात आली। त्यात एकूण 1309 विना तिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 4,19,235 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील समुद्रकिनारी व इतर ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होतात। त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी मध्य रेल्वे 4 विशेष लोकल सोडणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील CSMT वरून कल्याणकरिता रविवारी मध्यरात्रीनंतर 1:30 विशेष लोकल सुटेल। कल्याण येथून विशेष लोकल मध्यरात्री 1:30 सुटेल। तर हार्बर मार्गावरील CSMT येथे रविवारी मध्यरात्री 1:30 विशेष लोकल सुटेल। तर पनवेल वरूनही त्याच वेळेत ही लोकल सेवा सुरळीत राहणार आहे। या 4ही लोकल सर्व स्थानकात थांबतील। अयोध्येमध्ये नव्या अतिभव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे आणि या दिमाखदार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच त्यापूर्वी भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाचे वेध लागलेत। सध्या अयोध्येमध्ये दररोज 80,000 भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज प्राणप्रतिष्ठेनंतर हा आकडा 2 लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। रुग्णांना औषध खरेदी करावे लागू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 15 जानेवारीपासून
झिरो प्रिस्क्रिप्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र मागील अनेक महिन्यांपासून वैद्यकीय साहित्य, जीवनरक्षक औषधं, दूध आणि अन्न पुरवठ्यासंदर्भातील तब्बल 1714 निविदा प्रक्रिया प्रलंबित आहेत। त्यामुळे रुग्णांना औषधे, दूध व अन्नपदार्थ उपलब्ध करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत असून याचा फटका लाखो मुंबईकरांना बसत असल्याची टीका काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केली आहे। अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही विमानतळावर दिसता क्षणीच तिला ताब्यात घेण्याबाबत सीबीआयने काढलेल्या नोटिशीला उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली आहे। तसेच रियाला दुबई येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी जाण्याची परवानगी दिली। अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात रिया आरोपी आहे। राज्यात हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। राज्यात मंगळवारी 37 नवे रुग्ण आढळले असून यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे 19 रुग्ण आहेत। त्याचप्रमाणे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 168 वरून 194 इतकी झाली आहे। इतर राज्यातील रुग्णांची संख्या 81,72,200 इतकी झाली आहे। राज्यात सोमवारी 28 नवे रुग्ण सापडले असताना मंगळवारी त्यात वाढ झाली असून 37 नवे रुग्ण सापडलेत। यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक 19, पुण्यात 6, हिंगोलीत 3, रायगड आणि नवी मुंबईमध्ये प्रत्येकी 2, ठाणे पालिका, जळगाव, कोल्हापूर मनपा, त्याचबरोबर नांदेड, नागपूर पालिका हद्दीत प्रत्येकी 1 रुग्ण सापडलाय। नववर्षानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी संख्या अधिक आहे। पर्यटकांची ही वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्यात येत असल्या तरी या गाड्यांच्या वेळा आणि थांबे यामुळे प्रवाशांना प्रवास करणं गैरसोयीचं होत आहे। कोरोना काळानंतर नागपूर मडगाव विशेष एक्सप्रेस पूर्ववत करण्यात आली आहे। मात्र या गाडीला सावंतवाडी थांबा देण्यात आला नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंचुरियन येथे खेळवला जात आहे आणि या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला। दिवसाअखेर भारताने 8 बाद 208 धावा केल्यात। भारताकडून यष्टीरक्षक के.एल. राहुलने सर्वाधिक धावा केल्या। त्याने नाबाद 70 धावा केल्यामुळे भारताने 200 धावांचा टप्पा ओलांडलाय।